कैसी अधिका अधिका आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेसी। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या परम सानिध्यामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली ज्ञानेश्वरीची नित्याची प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेमध्ये उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही सेवा करायची आहे। चौथ्या अध्यायाचा विचार सुरू आहे। चौथ्या अध्यायातील 108 क्रमांकाची ओवी, 21व्या श्लोकावरचं चिंतन, ज्ञानेश्वर महाराजांनी जे चिंतन केलं आहे ते आपल्याला आज पाहायचं आहे। भक्तांची लक्षणं, ज्ञानी महात्म्यांची लक्षणं सांगत असताना काही ज्ञानी महात्मे जे असतात त्यांचं अधिक भोगाचं प्रारब्ध असतं, त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला कर्म दिसून येतात। काही ज्ञानी महात्मे असतात किंवा भक्त असतात त्यांचं न्यून भोगाचं म्हणजे कमी भोगाचं प्रारब्ध असतं, त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला कर्म कमी दिसून येतात। तेव्हा अधिक भोगाचं ज्यांचं प्रारब्ध आहे, खूप कर्म करतात, ते सुद्धा कर्मामध्ये लिप्त होत नाहीत। आणि फक्त शरीरासाठीच कर्म करणारे काही ज्ञानी महात्मे संत असतात, ते सुद्धा कर्माने लिप्त होत नाहीत। एकविसाव्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात, कृत्वा अपि न निबध्यते। तो मनुष्य करतो, पण केलं तरी तो बद्ध होत नाही। काही लोक असे असतात की न करता सुद्धा ते बद्ध होतात, आणि काही लोक असे असतात किती करून सुद्धा ते बद्ध होत नाहीत। कर्म कसं करायचं याची युक्ती ज्यांना माहिती आहे, असे जे लोक आहेत ते कर्म करून सुद्धा बद्ध होत नाहीत। आणि ज्याला कर्म करण्याची युक्ती माहिती नसेल, तो शांत बसला तरी तो त्या कर्माने बद्ध होतो। म्हणून भगवान परमात्म्याने कर्म सांगण्यापेक्षा कर्माची युक्ती सांगितली। अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांना सांगितलं, कर्म तर घडणारच आहे, कर्म तर कोणाला चुकणार नाही, परंतु कर्म करत असताना अशा पद्धतीने कर्म करायचं की ते कर्म आपल्याला बंधनाला कारणीभूत झालं नाही पाहिजे। म्हणून कशा प्रकारे हा ज्ञानी महात्मा कर्म करतो, ज्ञानोबाराय सांगतात, कैसी अधिका अधिका आवडी, घेत महासुखाची गोडी, सांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेशी। अहम भावेशी आशा कुरोंडी सांडोनिया, अधिका अधिका आवडी महासुखाची गोडी कैसी घेत। याने आपल्या जीवनामध्ये सांडोनिया आशा कुरोंडी, अहमभावेशी आशा कुरोंडी सांडोनिया। पहिल्यांदा अहमभाव सोडला आणि अहमभावामुळे कारणीभूत झालेली, अहमभावामधून निर्माण होणारी आशा आहे ती सुद्धा सहज गेली। आणि मग हे गेल्यानंतर त्याला महासुखाची गोडी प्राप्त झाली। त्या महासुखाच्या गोडीमध्ये किती जरी गोडी घेतली तरी त्याला कमी वाटते, असा याचा सरळ सरळ अर्थ आहे। वास्तविक पाहायला गेलं तर जीव हा परमात्मा स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे। पण आनंद स्वरूप असलेला, परमात्मा स्वरूप असलेला जीव, हा जीव कशामुळे झाला तर अहंकारामुळे हा जीव झाला। कल्पना अविद्या तेने झाला जीव। परमात्मा मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे। हा मुक्त आहे, परंतु बद्ध कशामुळे झाला? अज्ञानामुळे,
या देहाला मी म्हटलं आणि देहाला मी म्हटल्यानंतर अहंभाव आला. मग देहाला मी म्हटल्यामुळे हा व्यापक असलेला परिच्छिन्न झाला. आनंदरूप असलेला हा परिच्छिन्न झाल्यामुळे त्याला असं वाटायला लागलं आता मी सुखी आहे, मी दुःखी आहे. आणि मग आनंदाकरता त्याच्या जीवनामध्ये आशा निर्माण झाली. आशा निर्माण झाली. ही आशा जी आहे ती कशामुळे निर्माण झाली? वास्तविक पाहता सुखरूप आहे, पण याला सुखाची आशा निर्माण झाली. कारण मी सुखरूप आहे याची जाणीव गेली, व्यापक आहे याची जाणीव गेली आणि मी परिच्छिन्न आहे असं त्याला वाटायला लागलं. म्हणून आशा निर्माण झाली. सुखाकरता तो धावू लागला. किंबहुना सर्व सुखाच्या आशेमध्ये त्याचा जन्म जातो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. त्याला क्षणएक मुक्ती यत्न नाही केला, त्याला त्या ठिकाणी सुख मिळत नाही. पण त्याच्या भाग्याने, त्याच्या सत्कर्मामुळे श्रीगुरूंची भेट झाली, परमात्म्याचं दर्शन झालं, परमात्म्याची कृपा झाली आणि मग त्याला कळालं मी वास्तविक पाहता जीव नाही, मी परमात्मा स्वरूप आहे. आणि मग असं झाल्यानंतर त्याला महासुख प्राप्त होतं. महासुख सांगितलं आहे बरं का. एक असतं सामान्य लौकिक सुख. लौकिक सुख वेगळं आहे. हे लौकिक सुख जे आहे ते दुःख मिश्रित सुख आहे. एक जरी दुःख आलं तरी ते सगळं सुख वजा होऊन जातं. दुसऱ्याचं जरी सुख पाहिलं तरी आपलं सुख वजा होऊन जातं. याला म्हणायचं लौकिक सुख. खरं सुख काय आहे? विषयाचं जे सुख आहे, लौकिक सुख आहे, याला ज्ञानोबारायांनी सुख म्हटले नाही. ज्ञानोबाराय म्हणतात एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारखे नोये, विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे. विषयाचं जे सुख आहे ते केवळ परम दुःखाची जाण असं म्हटलेलं आहे. म्हणून विषयभोगी जे सुख ते साध्यंत केवळ जाण दुःख, काय की जे मूर्ख न सेविता सरे. मग खरं सुख कधी आहे? किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, ते तर जे होय तया नाम सुख. आणि आईशी अवस्था न जोडता पार्था, जे जे सर्वथा ते दुःखची जाणे. जीव ज्यावेळेस परमात्मा स्वरूप होतो त्यावेळेस त्याला जे सुख प्राप्त होतं ते महासुख आहे. तरी ते सुखते गा किरटी, दाविल तुझं देठी, आत्मयाचे भेटी जीवाशी होय. आत्म्याच्या भेटीमध्ये जीवाला होतं. जीव जेव्हा व्यापक होतो, परब्रह्म स्वरूप होतो, त्यावेळेस ज्याला जे सुख होतं ते खरं सुख आहे, ते महासुख आहे. ते महासुख असं आहे की ते सुख एकदा का मनुष्याला प्राप्त झालं की मग किती जरी दुःखाचा प्रसंग आला तरी तो विचलित होत नाही. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः, यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचाल्यते. मोठी जरी दुःख आली त्याच्या जीवनामध्ये तरी सुद्धा तो विचलित होत नाही. समजायचं त्याला महासुख मिळालेलं आहे. ज्याला महासुख अजून मिळालेलं नाही तो विचलित होणार. तुकोबारायांच्या जीवनामध्ये मोठे मोठे दुःखाचे प्रसंग आले. दुष्काळ पडला, स्त्री अन्न करता गेली, आई गेली, वडील गेले, सर्व काही प्रसंग आले. पण तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या दर्शनाला गेल्यानंतर देवाने मुद्दाम विचारलं कसं झालंय चाललंय तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणायचे सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत असो. ज्या अर्थी ते दुःखामध्ये सुद्धा मी सुखी आहे असं म्हणतात त्या अर्थी त्यांना महासुख मिळालेलं आहे. महासुख ज्याला मिळालं त्याच्या जीवनामध्ये किती दुःखाचे प्रसंग आले तरी तो विचलित होत नाही. त्याच्यापेक्षा आणखीन त्याला काही मिळावं असं वाटत नाही. आनंदे सुखची हो, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. म्हणून कैसी अधिक आवडी, घेत महासुखाची गोडी. हे महासुख एकदा त्याला प्राप्त झालं आणि त्या महासुखाची गोडी प्राप्त झाली की त्याला त्याची आवड निर्माण होते. सामान्य एखाद्या विषयाची आवड निर्माण झाली तर मनुष्याला पुन्हा पुन्हा ते भोगावं वाटतं, पाहावं वाटतं, करावं वाटतं.
सामान्य एखादं सुख मिळालं तरी ते पुन्हा पुन्हा हवंसं वाटतं, पण हे तर महासुख आहे. असं सुख आहे की जे प्राप्त झाल्यानंतर कधी जात नाही, जे प्राप्त झाल्यानंतर विटत नाही, जे प्राप्त झाल्यानंतर कमी होत नाही, उलट अधिकाधिक वाढत राहतं. म्हणून याची आवड निर्माण झाली, गोडी निर्माण झाली. कैसी अधिकाधिक आवडी, अधिकच त्याला आवड निर्माण होते. घेत महासुखाची गोडी, महासुखाची ते गोडी घेतात. सांडोनी आशा कुरंडी अहम भावेशी, मनोनी अवसरे जे जे पावे, की तेनेची तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. मनोनी म्हणतात. मनोनी म्हणजे हे महासुख प्राप्त झालं म्हणून, त्या महासुखाच्या गोडीमध्ये तो तल्लीन झालेला आहे म्हणून. म्हणून काय होतं, अवसरे जे जे पावे, त्याच्या जीवनामध्ये ज्या ज्या अवसराला, ज्या ज्या वेळेला त्याला जे जे काही प्राप्त होईल, की तेनेची तो सुखावे, आतमध्ये त्याच्या सुख भरलेलं असल्यामुळे त्याला बाहेरच्या गोष्टीमध्ये त्या सुखाचा एवढा आनंद होत नाही. मग जे काही त्याला भेटेल, जे काही मिळेल त्याच्यामध्ये तो आनंदी असतो. यदृच्छा लाभ संतुष्टा द्वंद्वातीतो विमत्सरा. आज जर प्रसन्नता असेल तर मग बाहेरसुद्धा माणसाला सगळ्या गोष्टीमध्ये प्रसन्नता वाटते. आणि आज जर प्रसन्नता नसेल, आज जर आनंद नसेल, तर मनुष्याला सामान्य बाहेरची किती गोष्ट चांगली असली तरी ती चांगली वाटत नाही. कारण जे आत असतं तेच माणसाला बाहेर त्या ठिकाणी दिसत असतं. आतमध्ये परमात्मा स्वरूपता प्रगट झाली, आतमध्ये महासुख प्रगट झालं, त्यामुळं बाहेर कोणतीही गोष्ट जरी त्याला मिळाली, हो, भोजन करण्याकरता एखाद्या वेळेस सामान्य भोजन मिळालं तरी त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटतो. मन प्रसन्न असेल तर भाजी भाकरीसुद्धा पंचपक्वान्नासारखा मनुष्य खातो. आणि मन जर प्रसन्न नसेल, पंचपक्वान्न त्याला गोड लागत नाही. चित्त जर समाधान असेल, चित्त समाधान तरी विष वाटे सोने असं म्हटलेलं आहे. आणि चित्ताच्या तळमळे चंदनेही अंग पोळे असं म्हटलेलं आहे. म्हणून महासुख प्राप्त झालं, आनंद प्राप्त झाला. मनोनी अवसरे जे जे पावे, अवसरोचित त्याच्या जीवनामध्ये जे जे काही प्राप्त होईल. आपण काल अभंग म्हणून आलोस, काही पलंगी शयन, हो, काही कोरड्या भाकरी, काही भोज्य नाना परी. कधी पायी चालत जावं लागेल, कधी एखाद्या वेळेस पालखीमध्ये तो बसेल. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कवने दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायीचा चाकर चालत जावे. समयासी सादर व्हावे. कधी काय होईल, कधी एखादे चांगले उपचार भेटतील, कोणी मान देईल, त्यावेळेसही त्याला आनंद वाटतो. मान दिला त्याला असं वाटतं हा माझा मान नाही, हा परमात्म्याच्या गुणाचा मान आहे. कधी एखाद्या दिवस अपमान झाला तरीसुद्धा त्याला असं वाटतं हा अपमान माझा नाही, हा अपमान शरीराचा आहे. आत्मसुखाच्या गोडीमध्ये तो तल्लीन झालेला असतो. आनंदे निर्भर असो भलटे थाई, सुखदुःखा नाही चाड आम्हा. म्हणून अवसरे जे जे पावे, तेनेची तो सुखावे. ज्या ज्या वेळेला जे जे काही भेटेल त्याच्यात त्याला आनंद वाटतो. पावसाळा असेल तरी आनंद वाटतो, उन्हाळा असेल तरी आनंद वाटतो. पाऊस कमी पडला त्याला एवढा दुःख होत नाही, पाऊस जास्त झाला त्याला दुःख होत नाही. कारण त्याचा आनंद हा बाह्य गोष्टीवर आता अवलंबून राहिलेला नाही. ती काही व्यवहार म्हणून तेवढ्यापुरता तो चांगलं म्हणेल, वाईट म्हणेल, परंतु आतमध्ये मात्र आत्मसुख ब्रह्मसुख त्याला प्राप्त झालं. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. मग आता अशा स्थितीमध्ये त्याला आपलं आणि हे परक आहे हे दोन्ही राहिलेलं नाही. महासुख प्राप्त झालं, आत्मसुख प्राप्त झालं, जो परमात्मा स्वरूप झाला त्याला आता हा माझा आहे, हा परका आहे, हा भेद राहिला नाही. हा माझा आहे, हा परका आहे, हे भेद कुठपर्यंत आहे, जोपर्यंत जीवदशा आहे तोपर्यंत. हो, अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम, उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम असं म्हटलं आहे. हा माझा आहे, परका आहे, हा भेद जो आहे ज्यांचं चित्त अजून परिच्छिन्न आहे त्यांच्याकरता आहे. व्यापक ज्याचं चित्त झालं त्याच्याकरता मात्र हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला.
त्या जड भरताच्या चरित्रामध्ये भागवतामध्ये सांगितलं आहे. ते असे वेड्यासारखे राहायचे, ब्रह्मज्ञानी होते, परंतु गेल्या जन्मामध्ये आपल्याला हरणाच्या संगतीमुळे हरण व्हावं लागलं म्हणून आता या जन्मात कोणाचा संगच करायचा नाही. वडिलांनी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हटले अक्षराचा तरी संग कशा करता करायचा. ब्रह्मज्ञानी होते म्हणून वडिलांनी गायत्री मंत्र म्हणायला लावला तर 1 महिना गायत्री मंत्र म्हणायलाच लावला. ते म्हटले आता हे सगळं शिकायचं आणि परत हे विसरायचं, त्यापेक्षा आता संग करायचा नाही. म्हणून सगळे लोक त्यांना जड भरत म्हणायला लागले. घरामध्ये यांची बुद्धी जड आहे असं म्हटल्यानंतर मग कोणी त्यांना काम सांगायचं, काम सांगितल्यानंतर तेवढं काम करायचं, नंतर परत आपलं भगवंताच्या स्मरणामध्ये चिंतनामध्ये राहायचं. घरामध्ये असलेले जे काही लोक होते त्यांना जे शिळं पाकं उरलेलं असेल ते द्यायचे. ते दिल्यानंतर ते आनंदाने हे ब्रह्मरूप आहे म्हणून खायचे. पण आनंदाने खात असल्यामुळे त्यांची प्रकृती अशी चांगली धष्टपुष्ट होती. त्यांच्या ज्या काही घरातली लोक होते, भाऊजया होते, ते विचार करायच्या आम्ही आमच्या पतीला चांगलं चुंगलं खाऊ घालतो तरी त्यांची तब्येत अशी खराब झाली, यांना आम्ही शिळं पाकं खाऊ घालतो तरी यांची तब्येत चांगली धष्टपुष्ट कशी. त्याचं कारण एकच होतं, तुका म्हणे खातो आनंदाचे. आनंदी जीवन होतं, महासुखामध्ये ते रमलेले होते, त्यामुळे त्यांना बाह्य त्यांच्यावर सुख अवलंबून नव्हतं. म्हणून अवसरे जे जे पावे की तेने चितो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. हा आपला आहे, हा परका आहे, हा त्यांच्या जीवनामध्ये भेद राहिला नाही. हो, जो यथा लाभे न तोखे अलाभे न पारोखे, पाऊसे विन न सुखे समुद्र जैसा. जो आत्मलाभा सारिखे गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषयके हरपेना. हो, हरके जेना. अशा प्रकारे स्थिती प्राप्त झाली. आपण त्या ठिकाणी परमात्मा स्वरूप झाला. येथ भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होआवा, तो आधीची नाही आगवा आता विषम काही. तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपपर बोळविले. हा आपला, हा परका, हा कुठपर्यंत आहे. भेद असेल तर आता अहंकारच जर शिल्लक राहिला नाही तर भेदही शिल्लक राहिला नाही. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये, ऐके ते आहे तोची जाहला. आता त्याची स्थिती कशी झालेली आहे ज्ञानोबारा या ठिकाणी सांगतात. तो दिठी जे पाहे, आपल्या दृष्टीने जे जे काही तो पाहतो ते पाहिल्यानंतर तो आपणची होऊनी जाय. जे जे पाहिलं तो स्वतःच होऊन जातो. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. त्याला ते जे जे दिसेल ते दुसरं वाटत नाही, त्याला वाटतं हे मीच आहे. मी याचा अर्थ परमात्मा स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, सगळं चैतन्य आहे, सगळं ज्ञानच आहे. आकार त्याला दिसत नाही, नाव त्याला दिसत नाही. जसं ज्याने सोनं जाणलं त्याला सोन्याचं नाव, सोन्याचं रूप दिसत नाही, सोनंच दिसतं. त्याप्रमाणे चैतन्याला, परमात्मा स्वरूपाला ज्याने जाणलं त्याला वस्तू दिसत नाहीत, आकार दिसत नाही, नाव दिसत नाही. त्याला जे जे काही पाहिल त्याच्यामध्ये परमात्मा तत्व दिसतं. मग आपलं स्वरूप त्याच्यामध्ये दिसतं. येणे नाही तैसा आत्मत्वे वेठीला होय, तो जया तया दृश्या ते पाहे. ते दृश्यच दृष्टपणेची होऊनी जाये तयाचेचे रूप असं म्हटलेलं आहे. त्याला त्या ठिकाणी दुसरं दिसत नाही. हारी सुद्धा नाही, त्याला आपलं रूप दिसतं असं वर्णन केलं इथे. ते आपणच होऊनी जाय, तो दिठी जे जे पाहे ते आपणच होऊनी जाय, ऐके ते आहे तोची जाहला. हो, जसं आरशामध्ये पाहिलं ज्ञानोबारांनी अमृतानुभवामध्ये वर्णन केले. परी आरिसा सिवे सिवे तव दिठीशी दिठी पावे, तैसे झाले धावे वृत्तीची या. त्या ठिकाणी आरशामध्ये पाहिलं, आपण दृष्टी पाहिली की दृष्टीच आपली आपल्याला आरशामध्ये दिसते. त्याप्रमाणे जगामध्ये पाहिल्यानंतर जगामध्ये त्याला नाम आणि रूप दिसत नाही, तर आत्मस्वरूपच जगामध्ये सगळीकडे दिसतं. कारण तो स्वतः आत्मस्वरूप झालेला असल्यामुळे तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये, आणि ऐके ते आहे तोची जाहला. जे तो ऐकतो, ऐकत असल्यानंतर ऐकल्यावर त्याला शब्द ऐकू येत नाही, ऐकल्यानंतर सुद्धा
परमात्मा स्वरूपच त्या शब्दामध्ये दिसतं. रूप पाहिल्यानंतर सुद्धा परमात्मा स्वरूपच दिसतं. परमात्मा स्वरूप म्हणजे स्वतःचं स्वरूपच त्याला दिसतं. परमात्मा स्वरूप तो होऊन गेलेला असल्यामुळे त्याचं पाहणं, त्याचं बोलणं, चालणं, ऐकणं हे सगळं परमात्मा स्वरूप असतं हे सांगायचं आहे. चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. त्या ठिकाणी पायाने तो चालतो म्हणजे आता जरी त्याला ज्ञान झालेलं असलं तरी तो पायानेच चालतो बरं का, डोक्याने चालत नाही. तुमच्या आमच्या सगळा सारखा व्यवहार त्याचा चाललेला असतो. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे परी तेथीचा सर्वथा नोहे नवल ऐका. चालत असतात, बोलत असतात, सर्व करत असतात, आपल्यासारखंच असतं. परंतु त्यांच्या चालण्यामध्ये सुद्धा चालणंही ते परमात्मा स्वरूप झालेलं असतं. त्यांचं बोलणंही परमात्मा स्वरूप झालेलं असतं. त्यांचं पाहणंही परमात्मा स्वरूप झालेलं असतं. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपणच सर्व काही वस्तू होतो, म्हणजे स्वप्नामध्ये आपल्या ज्ञानाचा विस्तारच अनेक रूपामध्ये होतो, तसा जागृतीमध्ये चाललेला हा व्यवहारसुद्धा सगळा ज्ञानाचा विस्तारच आहे. फक्त आपण त्याला आपलं मन बुद्धी चिकटवतो म्हणून आपल्याला आकार आणि नावं दिसतात. वास्तविक पाहता हे सगळं ज्ञानच आहे. शब्द ऐकू आला तरी शब्दाचं ज्ञानच ऐकू येतं. दिसलं आपल्याला काहीतरी दिसलं म्हणजे काय, रूपाचं ज्ञानच होतं. स्पर्शाचं सुद्धा ज्ञानच आहे. पंचदशीकार सांगतात स्पर्शाचं ज्ञान, रूपाचं ज्ञान, रसाचं ज्ञान. ज्ञानाचे आकार वेगवेगळे आहेत तरी याच्यात असलेलं ज्ञान एकच आहे. आणि ते ज्ञान कधी उत्पन्नही होत नाही, ते कधी नष्टही होत नाही. त्याला संवित असं म्हणतात आणि तोच आत्मा आहे. म्हणून याला व्यवहार करत असताना, सर्व काही असताना ही सगळी ज्ञानलीला चाललेली आहे. उपाधीमुळे हा भेद सगळा दिसतोय. बाकी तो परब्रह्म स्वरूप झालेला आहे, आत्मस्वरूप झालेला आहे. ऐसे चेष्टा जात जेतुले तेतुले आपणची जो. अनारिषे वर्त झाला देवोची भक्तू. ज्ञानोबाराय सांगतात अमृताना अनुभवामध्ये, ठावोची झाला पंतू होनी ठेला एकांतू विश्वची हे. तीही अवस्थाचे द्वारे उपाधी उपाहिताकारे भावस्फुरे दृश्य जे हे आगवेची मी दृष्टा ऐशिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे. सर्व काही दृष्टा आहे, आत्माच आहे, परमात्मा स्वरूपच आहे. अशा प्रकारे त्याला बोध प्राप्त झालेला आहे. हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचोनी नाही आता कवन ते कर्म काही बाधी तयाते. हे असू द्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आता किती सांगायचं. हे सगळं कशामुळे घडलं, हे असो विश्व पाही. हे विश्व सगळं जे आहे त्याने जर हे विश्व पाहिलं, जयासी आपण पे वाचूनी नाही. हे विश्व त्याला आपल्या वाचून भिन्न वाटत नाही. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि तो परमात्मा स्वरूप मी आहे असं त्याने जाणलेलं असतं. आता कवन ते कर्म काही बाधी तयाती. त्यामुळे आता त्याला कोणतं कर्म बाधा आणणार आहे, कर्म कुठल्याही प्रकारे त्याला बाधू शकत नाही. तो परमात्मा स्वरूप झालेला आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. विषयातही काही आपण पे वाचोनी नाही. हो हो अवघा देवची झाला पाही भरोन या अंतरबाही. हो आणि तया करणे आतू घडेत ती लोका घातू परी तेने केला हे मातू बोलोची नाही. म्हणून तयाची बुद्धी नेने पाप पुण्याची गंधी गंगा मिनलिया नदी विटाळू जैसा. अशा प्रकारे त्याची स्थिती झालेली असते. अशा म्हणून त्याच्या जीवनामध्ये पुढे मत्सर निर्माण होत नाही असं ज्ञानोबाराय सांगतात. आणखी थोडासा विचार करायचा आहे, परंतु आज माऊलीला आणायला जायचं असल्यामुळे सूचना अशी आली की 3:30 वाजता प्रवचन थांबवा. तेव्हा आज आपण याच ठिकाणी थांबू. राहिलेला विचार उद्या 4 वाजताच्या प्रवचनात. उद्याचं प्रवचन मंडईवाले धर्मशाळेमध्ये संस्थेतर्फे होईल. परवापासून इथे आपलं क्रमाने होईल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल.